कधी असं झालंय का की आयुष्यात अचानक सगळं विस्कटायला लागलं? तू कितीही प्रयत्न कर, पण गोष्टी हाताबाहेर जातात. तेव्हा आपल्याला वाटतं, देवा, माझ्यासोबतच असं का? पण खरं सांगू का, त्या क्षणी देव शांतपणे म्हणत असतो, माझ्याकडे ये, मला टाळू नकोस. आपण लहानपणी कसं असायचं? शाळेतला निकाल लागला की पहिल्यांदा देवाचं नाव घ्यायचं. नवी खेळणी मिळालं तरी देवाला दाखवायचं. परीक्षेत बसण्याआधी त्याचं नाव घ्यायचं. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं देवाशी बोलणं कमी केलं. आणि एक दिवस असं आलं की आपण देवाशी बोलणं जवळपास बंदच केलं. फक्त संकट आलं की प्रार्थना करायला लागतो आणि बाकी वेळ त्याला विसरून गेलो. देवाला सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये? जेव्हा तू आनंदात असतोस पण त्याचं नाव घेत नाहीस. तो रोज तुला उठवतो, श्वास देतो, अन्न देतो, सर्व गोष्टी पुरवतो, पण तू त्याला धन्यवाद म्हणायलाही वेळ काढत नाहीस. आणि नंतर जेव्हा काही गडबड होते तेव्हा तू त्याच्याकडे धावतोस. देव रागावत नाही, पण शांतपणे म्हणतो, तू फक्त अडचणीत मला आठवतोस, पण मी तुला रोज आठवतो. देवाचं प्रेम हे निस्वार्थ आहे. तू त्याच्याशी बोलला नाहीस तरी तो तुझ्यावर कृपा करत राहतो. पण त्याला तुझा वेळ हवा आहे, तुझं लक्ष हवं आहे, तुझं प्रेम हवं आहे. तो म्हणतो, मला मंदिरात येऊन फक्त नमस्कार करायचा नाही, माझ्याशी मनापासून बोल. कारण देवाशी बोलणं म्हणजे मोठमोठे मंत्र, श्लोक नाहीत. ते एक प्रामाणिक संभाषण आहे, जसं तू तुझ्या जवळच्या मित्राशी बोलतोस. आपण रोज सकाळी मोबाईलचा स्क्रीन बघतो, सोशल मीडियावर स्क्रोल करतो, पण 2 मिनिटं देवाला धन्यवाद म्हणायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आपण नोकरीसाठी, बिझनेससाठी, नातेसंबंधासाठी धावतो, पण हे सगळं चालण्यासाठी जे खरे कारण आहे ती त्याची कृपा. आपणच त्याला विसरतो. देव कधी कधी आपल्याला थांबवतो, आपल्याला उशीर करतो, कारण त्याला माहिती असतं की योग्य वेळ अजून आलेली नाही. तुला वाटतं की माझं नशीब वाईट आहे, पण खरं म्हणजे देव म्हणतो, मी तुला जास्त चांगलं देणार आहे, फक्त थोडं थांब. एकदा विचार कर, जेव्हा तू देवाकडे रोज जातोस, त्याच्याशी बोलतोस, त्याच्यावर विश्वास ठेवतोस, तेव्हा त्याला कसं वाटत असेल? त्याला अभिमान वाटतो की हा माझा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवतो, मला टाळत नाही. आणि मग तो तुझ्यासाठी असे दरवाजे उघडतो जे तू कधी स्वप्नातही पाहिलं नसेल. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. देवाकडे जायचं म्हणजे फक्त एक मागणं नाही, फक्त मला हे दे, मला ते दे असं नाही, तर आजसाठी धन्यवाद, मला तुझं मार्गदर्शन हवं आहे असं सांगणं. कारण जेव्हा फक्त तू मागतोस तेव्हा तू व्यवहार करतोस, पण जेव्हा तू प्रेमाने बोलतोस तेव्हा तू नातं तयार करतोस. देवाशी नातं हे कुठल्याही मित्रापेक्षा, कुठल्याही नात्यापेक्षा जास्त मजबूत असतं. तो तुला कधीच सोडत नाही, फसवत नाही, कमी लेखत नाही. तो तुला तुझ्या चुका दाखवतो, योग्य मार्ग दाखवतो आणि पुन्हा उभं राहायला शक्ती देतो. फक्त एक अट आहे, देवाला टाळू नकोस. आयुष्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या क्षणी त्याला आठवणं हाच खरा भक्तिभाव आहे. कारण देव म्हणजे फक्त मंदिरात नाही, तो तुझ्या मनात आहे, तुझ्या विचारात आहे, तुझ्या श्वासात आहे. आणि जोपर्यंत तू त्याला टाळत नाहीस तोपर्यंत त्याची कृपा
तुझ्यावर अखंड राहणार आहे. तर मित्रांनो, आजपासून एक गोष्ट ठरवा. फक्त गरज पडली की देवाकडे धावायचं नाही, तर रोज त्याच्याशी बोलायचं, त्याला सांगायचं, हो, मला माहीत आहे की तू इथेच आहेस आणि मी तुला टाळणार नाही. कारण जेव्हा आपण देवाला टाळत नाही, तेव्हा तो आपल्याला असं काही देतो जे आपण कधी स्वप्नातही पाहिलं नसेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.